तर हे सगळे जे तत्व आहेत, त्रिमूर्ती, त्रिदेव, गणपती, कार्तिकेय आणि अय्यप्पा स्वामी, हे एकच मूळ पुरुष आहेत, सगळे एकच आहेत. तर कुठली पूजा केली पाहिजे? दत्तांना आपण कुठल्या स्वरूपात पाहिलं पाहिजे असं? पहिलं म्हणजे सोप्या पद्धतीने आपण भक्ती करावी. अंतरंग बहिरंग दोन्ही साधनं होतात दत्तात्रयांच्या. आणि दत्तात्रयांचं तंत्र पण होतं. दत्तात्रय हे महातांत्रिक आहेत. या जगातला कुठलाच तांत्रिक एवढा मोठा नाही. प्राणप्रतिष्ठा कशी करावी, ही 2 बोटं लावली तरीही चालतं. असं लावून उजव्या हाताने तुम्ही त्यावर ठेवून तुम्ही गायत्री मंत्र 24 वेळा म्हणू शकता. मी आता दत्तांची पूजा करतो. मी मनस्वी दत्तांना गुरु मानलेले आहे. हो. मला सदेह गुरुची गरज आहे. आपल्या प्रत्येकाला सदैव गुरुची गरज आहे. हे आणि या सर्वांचं रिलेशन काय आहे? हम ही है वो जो कभी गरुड़ पर आरूढ़ होता है, हम ही है वो जो कभी वृषभ पर आरूढ़ होता है, हम ही है वो जो कभी हंस पर आरूढ़ होता है, और हम ही है वो जो कभी मूषक पर बैठकर तुम्हारे घर 10 दिन निवास करता है. टाइम ट्रॅव्हल नावाचा जो प्रकारचा आपण आज बघतोय ना, हा त्या काळात देखील घडला होता. भक्त कोण आहे? जो विभक्त नाही. भक्ती करणारा भक्त नाही. जो विभक्तच नाहीये तो भक्त आहे. प्रकाशस्तंभामधून महादेव आणि मोहिनी रूपातले विष्णू यांच्या हातात एक बाळ होतं, ज्याला आपण अय्यप्पा स्वामी म्हणतो. तर हे सगळे जे तत्व आहेत, त्रिमूर्ती, त्रिदेव, गणपती, कार्तिकेय आणि अय्यप्पा स्वामी, हे सगळे विद्युत प्राणशक्ती, की ज्याला पुरुष तत्व म्हणतो आपण, मूळ पुरुषाचे भाग, हे एकच मूळ पुरुष आहेत, सगळे एकच आहेत. तसंच मूळ प्रकृती अनघा लक्ष्मी जी आहे, जिला वैश्विक प्राणशक्ती म्हणतो आपण, ती म्हणजे 3 भागात ती विभक्त होते. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, असे हे 3 देवी झाल्या. आणि हे तिघं म्हणजे आता समजा हे त्रिमूर्ती एकत्र होतात, त्यांना आपण दत्तात्रय म्हणतो. आजपैकी आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित आहे की त्रिमूर्ती एकत्र होतात, त्यांना दत्तात्रय म्हणतो. त्या व्यतिरिक्त महागणपती, कार्तिक स्वामी किंवा आपण सुब्रमण्यम म्हणतो त्यांना, अय्यप्पा स्वामी, हे देखील त्यामध्ये आहे, हे देखील अंतर्भूत आहेत. हे सगळे एकत्र होतात, त्यांना आपण दत्तात्रय म्हणतो, असं आहे. आणि ह्या सगळ्या त्रिदेवी म्हणजे त्रिशक्ती एकत्र होतात, तिला आपण अनघा लक्ष्मी म्हणतो. तिचं अजून एक नाव आहे मधुमती. मधुमती हे योग मार्गामध्ये नाव जास्त वापरलं जातं. बऱ्याचदा मधुमती हे नाव पंत बाळेकुंद्री महाराज किंवा माणिक प्रभू महाराज यांच्या मुखातून ऐकायला मिळालं बऱ्याच भक्तांना. आणि ते दोघं देखील अंश अवतार, दत्तात्रयांचे स्वतः अंश अवतार होते हे सगळे. तर जसा माझा मागचा प्रश्न होता की म्हणजे 3 मुखी दत्त आणि 1 मुखी दत्त, ठीक आहे, म्हणजे जे थोडेसे आत्मज्ञानाला पोहोचलेत, ज्यांना थोडंसं नॉलेज आहे, त्यांच्यामध्ये दोघेही एकच आहेत, परब्रह्म आहेत. पण जो माझ्यासारखा नवखा आहे किंवा ज्यांना पूजा करायची आहे, तर त्याच्या डोक्यात जर कन्फ्युजन असेल की 3 मुखी दत्ताची करावी की 1 मुखी दत्ताची करावी, कारण एनर्जीमध्ये जाण्यासाठी किंवा त्या फिजिकल स्वरूपाच्या पलीकडे जाण्यासाठी कुठलं तरी एक प्रतिकृती निवडावी लागेल असं मला वाटतं, एक लेम लोकांच्यासाठी. तर कुठली पूजा केली पाहिजे? दत्तांना आपण कुठल्या स्वरूपात पाहिलं पाहिजे असं तुमचं? पहिलं म्हणजे सोप्या पद्धतीने आपण भक्ती करावी. आता जर मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलं की दत्तात्रय हे मूळ रूप कोण आहे, तर ते परब्रह्म आहेत. ते परब्रह्म आहेत, अनघा लक्ष्मी पराशक्ती आहे. तर परब्रह्म जो आहे, आता हे तत्व कुठे येतं? पहिलं आपण छोटंसं एक्सप्लेनेशन करतो, जास्त वेळ नाही घेणार. राम, कृष्ण हे सदेह अवतरित झाले पृथ्वीवरती, आणि त्यांना पृथ्वीवरचे नियम देखील लागू झाले, किंवा ते सांसारिक नियमांमध्ये होते असं आपण म्हणू शकतो. तसंच दत्तात्रय देखील आले सदेह, पण ते सदेह असूनही ते निर्गुण होते. हा फरक आहे या सगळ्यामध्ये. कारण ते अवधूत रूपानेच आले, अवधूत रूपच होतं त्यांचं, अवधूत स्वरूपात ते प्रकट झाले. पण त्यांना ह्या पृथ्वीवरचे कार्यकलापामधले ज्या निगेटिव्ह बाजू आहेत किंवा ज्या मायनस पॉइंट म्हणतो आपण, की जे आपल्याला कुठे ना कुठेतरी बाधित होऊ शकतात, असं काहीच नव्हतं. त्यांना बाध्य असं या जगातच काही नव्हतं संसारांच्या नियमांच्या पलीकडे, म्हणूनच त्यांना अवधूत म्हणतो आपण, असे रूप. तर त्यामुळे दत्तात्रयांची जी भक्ती होते ती निर्गुण स्वरूपात होते, निर्गुण अवस्थेमध्ये. जशी महादेवाची निर्गुण स्वरूपात होते, म्हणजे शिवलिंग फक्त लिंग आकृतीची होते, सेम तसं दत्तात्रयांची जी भक्ती होते ती तारक आणि मारक शक्तीने होते. तर तारक मारक शक्ती म्हणजे काय? तारक शक्ती जी आपल्याला तारते, आपल्याला प्रोटेक्ट करते. मारक शक्ती म्हणजे जी मारते, म्हणजे जी आपल्या बाजूने लढते. अशा तारक मारक दोन्ही शक्ती एका ठिकाणी जिथे येतात त्याला म्हणतात पादुका.
तर उजव्या पादुकेमध्ये तारक शक्ती असते, डाव्या पादुकेमध्ये मारक शक्ती असते, अशा दोन्ही शक्ती असतात. तर ह्यालाच आम्ही अनघा दत्तात्रय पण म्हणतो. तर दत्तात्रयांची भक्ती ही पादुकांनी होते. कारण दत्तात्रय हे निर्गुण अवस्थेत म्हणू शकतो. दत्तात्रय हे परब्रह्म आहेत, ते त्रिदेवांचं अतीत आहेत म्हटलं तरी चालेल. कारण आधी दत्तात्रय ज्यांना आपण मूळ पुरुष म्हणतो, त्यानंतर त्रिदेव झाले, त्रिदेव परत एकत्र त्याच रूपात आले. त्यामुळे ते त्रिदेवांनंतरही तुम्ही मानू शकता किंवा आधीही मानू शकता. तर ते परब्रह्म, त्यामुळे पादुका भक्ती ही जास्त चांगली. तुम्ही समजा अगदी जर आपण मूर्तीची पूजा केली तरीही हरकत नाही. फक्त एक गोष्ट मी उल्लेख करतो की म्हणजे माझा अनुभवातनंही सांगतो आणि अनेक असे जाणकार लोक मी पाहिलेले आहेत. दत्त जे एकमुखी आहेत, तर एकमुखी दत्त म्हणजे सत्वगुण भक्ती. तर यामध्ये 16 ओळ हे जास्त येतं. आता हे काहींना पटत नाही, पण मी अनुभव सांगतो काहींचे. असे हे थोडेफार आहेत काही काही लोकांचे, मी नाव नाही घेणार त्यांचं, पण काही नामांकित लोक आहेत की ज्यांचं असं प्रायव्हेट एक मंदिर होतं एकमुखी, आणि त्यांनी स्वतः मला अनुभव सांगितला होता त्यांचा की असं असं आहे, आम्ही तिकडं होतं मंदिर आणि आमच्याकडनं ते असं पाळलं नव्हतं जात आणि थोडा कंटाळा झाला होता. तर लिटरली त्यांच्या घरात खूप ते वेगवेगळ्या प्रकारचे आजारपणं त्यांनी पाहिली आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं, आणि मग त्यांना म्हणजे काय होतंय हे त्यांना कळत नव्हतं, रिअलाइज होत नव्हतं. तर त्यांचा मुलगा जो लहान होता 5 वर्षाचा, तर त्याच्या स्वप्नामध्ये दत्तात्रय आले होते आणि तो फक्त त्याला हे कळत नव्हतं की ते दत्तात्रय, तर त्याला हे कळत नव्हतं, तो सांगायचा फक्त की आपल्याकडे ते मंदिर आहे गावाकडे, तर तिकडे आतमध्ये तसं आहे ना, ते मला आले होते भेटायला. मग त्यांना हे सांगता येत नव्हतं की ते दत्त आहेत. आणि मग त्याने सांगितलं की हे सगळं असतं वगैरे. मग त्यांनी काही जाणकार लोकांकडनं माहिती काढली, तर त्यावरनं त्यांनी सांगितलं दत्त बघा, आपण आरतीतही म्हणतो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, बरोबर. तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्रिगुण कोणते? सत्व रज तम. तर त्रिदेव, आता आजही बऱ्याच जणांचा असं समज आहे की ब्रह्मदेव हा रजोगुणाचं द्योतक, रुद्र म्हणजे महादेव हा तमोगुणाचं द्योतक आणि विष्णू हा सत्वगुणाचं द्योतक. म्हणून काही लोक आजही असे म्हणतात की मग फक्त कृष्ण आणि विष्णूचीच भक्ती करायची असते, असं नाहीये. तर हे त्या तत्वाचं प्रतिनिधित्व करतात, पण वास्तविक तिघही सात्विक आहेत. ओम आंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्रतारादी तम नुमम सात्विकम शिवम. महादेवाला पण सात्विकच म्हटलेलं आहे. तर हे सगळे सत्वगुणीच आहेत, फक्त ते त्या त्या तत्वांनी प्रकट किंवा त्या त्या तत्वांनी कार्य करतात. पण आता काय होतं की आता आपण आपल्यामध्ये बघू. आता जसं तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की दत्त म्हणजे काय, तर अंतरंगाचा भाग. जसं अंतरंग बहिरंग दोन्ही साधनं होतात दत्तात्रयांच्या, आणि दत्तात्रयांचं तंत्र पण होतं. दत्तात्रय हे महातांत्रिक आहेत, या जगातला कुठलाच तांत्रिक एवढा मोठा नाही जेवढे ते आहेत. तर हे अंतरंगाच्या विषयामध्ये असं होतं की आपल्यात मुख्य 3 नाड्या आहेत. तशा 72,000 आहेत, पण मुख्य 3 आहेत. तर त्या म्हणजे सूर्य, चंद्र, सुषुम्ना नाडी. तर या 3 नाड्यांना जर 3 मुख आपण पकडली, तर सूर्य आणि चंद्र जर आपण वगळले तर राहिली फक्त सुषुम्ना नाडी. तर आपल्यामध्ये तमोगुणाचा सगळा भांडार किंवा तमोगुण आपल्या आतमध्ये नक्की कुठे असतात, तर चंद्रनाडीमध्ये असतात. बऱ्याचशा तुम्ही डॉक्टर मंडळींनाही माहिती असेल बघा की मॅक्झिमम आळसावलेले लोक आणि असे थोडं काम लांबणीवर टाकणारे असे तमोगुणी जे झालेले असतात, त्यांना मॅक्झिमम लोकांना कफ झालेलं तुम्ही पाहिलं असेल, किंवा सायनसायटिसचा किंवा कफ अडकलेला लोक पाहिले असतील चंद्रनाडीमुळे. आणि असेही काही लोक असतात जे खूप रजोगुणी असतात. मग त्यांचं कसं, तर ते अहंकार किंवा इगो पटकन ठेवणार, फटकन कोणाला बोलणार, खूप जास्त सिरियस होणार, एखादी गोष्ट कॅज्युअली घेऊ शकत नाहीत, आणि बऱ्याचदा म्हणजे ते होताना रिॲक्ट होणार, एकदम हार्श रिॲक्ट होणार. तर यामध्ये 2 कारण, म्हणजे ऍसिडिटी पण असते या लोकांना किंवा वाताचा विकार यांना जडतो. ह्याचं कारण सूर्यनाडी, रजोगुणाचं प्रतीक. आणि सत्वगुणाची जी नाडी आहे तिला म्हणतात सुषुम्ना नाडी. तर जर आपल्या सुषुम्ना नाडीमधलं आणि आपलं मुखही मिडलला येते, तर ती सुषुम्ना नाडीच्या मार्गामध्ये आपलं मुख आहे, तर समोर आपण बघताना एनर्जी येते पॅरलल एनर्जी. तर पॅरलल एनर्जी मीन्स आपण कसं समोरासमोर येते. तर जसे आपल्याला चक्र आहे, तसं प्राणप्रतिष्ठित मूर्ती ज्या असतात त्यांना देखील चक्र असतात. त्यांचं पूजन करत असताना ते नियम पाळावे लागतात. त्रिगुणात्मक असेल दत्तमूर्ती तर आपल्याला खूप 16 ओळ पाळायची गरज नाही आणि ते आपल्याला माफ करतात. पण सत्वगुणी म्हणजे केवळ एकमुखी दत्त असेल तर सत्वगुणाचे सगळे नियम पाळावे लागतात. हे म्हणजे
मी दर्शकांना देखील सांगू इच्छितो. बरेच जण तसं करतात, काहींचं असं म्हणणं आहे की आमच्यात चालतं, तर चालत असेल तर मी काय म्हणू शकत नाही, पण मी माझं मत फक्त मांडलं आपल्या प्रती. आणि अजून एक गोष्ट की जर समजा आता काहींना प्रश्न पडतो प्राणप्रतिष्ठा कशी करावी, आपली आपली घरातल्या घरात आपण कशी करावी, तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्राणप्रतिष्ठेसाठी कोणालाही बोलून पूजन करू शकता. वेळ तसा नसेल, तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तर पाणी तुमच्या समक्ष ठेवू शकता, पिण्यायोग्य पाणी, किंवा दूध, पंचामृत हे तुमच्या समक्ष ठेवा. 2 महत्वाच्या गोष्टी फक्त करायच्या. एक म्हणजे 15 वेळा ओमकार स्वर लावायचा, ओमकार ओम आपण म्हणायचा. तर हे तुमच्या पद्धतीने म्हणा. यामध्ये नॉर्मली हो, नॉर्मली म्हणतो ते. आता मी अशा काही लोकांना पाहिलं की जे अनेक वर्षांपासून ना ओमकार साधना करत होते, अतिशय छान त्यांचे ऑरा होते, चांगले सगळे चक्र बॅलन्स्ड होते, मन एकदम स्थिरावलेलं होतं, छान होतं. अचानक नंतर मी त्यांना विचारलं की असं काय म्हणजे तुम्हाला काय त्रास होतोय, परत त्यांना मानसिक आजार वगैरे जडले. ते म्हणले अहो काय कळत नाही काय झालं. म्हणलं ओंकार साधना बंद झाली का. हो म्हणाले. ते काय झालं, आम्हाला एक जण भेटले आणि ते म्हणाले की नाही तुम्ही चुकीचा ओम म्हणताय. तर मला हे सगळ्याच म्हणजे सगळ्यांना सांगायचं, दर्शकांना असतील बरेच महाज्ञानी लोक असतील, त्यांचं हे मत बरोबर असेल, पण ओम हा प्रणवोच्चार आहे. प्रणवोच्चार म्हणजे साक्षात परमेश्वराची वाणी किंवा परमेश्वराचं रूपच आपण प्रकट करतो. तर परमात्मा हा ध्वनी रूप आहे, त्यालाच आपण ओम म्हणतो. एनर्जी. हो, तर तो जो आहे त्याला आपण आपल्या पद्धतीने मांडू शकतो. इतर धर्मांमध्ये त्याला आमीन किंवा आमेनही म्हणतात, मग आपण ओम म्हणतो, आपण अजून शास्त्रोक्त पद्धतीने करतोय. यामध्ये फरक सांगतो. लोक काय म्हणतात, तर त्रिपाद गायत्री असं नियम सांगतात लोक. तर अ, उ आणि म. तर अ, उ आणि म असं तर बरेच लोक आता उच्चारण करताना ओमचं अ, उ आणि मच करतात, तर मग ते त्यामध्ये तो ध्वनी येत नाही. तर मग काही लोक मग चतुष्पाद गायत्री लावतात, मग अ, ओ, उ, म असं लावतात, तो पण होतं. काहींची पंचपाद गायत्री असते. तर एवढ्या सगळं जाण्यापेक्षा द्विपाद गायत्री, द्वि म्हणजे दोन गायत्री, त्यामध्ये ओ आणि म एवढं जरी केलं तरी हरकत नाही. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण लोकांनी हे थांबवलंच म्हणत. तर ओ आणि म एवढंच म्हणायचं, तुमच्या हिशोबाने जास्त दीर्घ नाही गेलं हरकत नाही. ओम म्हणायचे 15 वेळा. 15 वेळा ओंकार झाल्यानंतर आपल्या समक्ष जे काही आपण ठेवल्या पात्रामध्ये पाणी किंवा पंचामृत किंवा दूध, त्यावरती 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा. आपण हात उजवा हात ठेवू शकतो. अजून तुम्हाला जर प्राण ऊर्जा त्यामध्ये उतरवायची असेल, साधारणपणे जर तुम्हाला शक्तिपात नसेल झाला किंवा तुम्हाला कोणी गुरु नाही भेटले, सदैव गुरु नाही, तुम्हाला योग मार्गातलं नॉलेज नाही, तरी देखील तुमच्या दोनही हातांमध्ये इथे आपल्याला चक्र आहेत, बोटांना चक्र आहेत, इथून 20% तरी प्राण ऊर्जा प्रवाहित होत असते, बाहेर पडत असते. तर डावा हात आपल्या अनाहत चक्राला लावून उजवा हात तुम्ही ठेवून प्राण ऊर्जा देखील सोडू शकता. दोन्ही छातीच्या मध्ये, हो मध्ये असं इकडे बोट, ही 2 बोटं लावली तरीही चालतं. असं लावून उजव्या हाताने तुम्ही त्यावर ठेवून तुम्ही गायत्री मंत्र 24 वेळा म्हणू शकता. गायत्री मंत्रच का, तर गायत्री मंत्र हा महामंत्र आहे, सर्व मंत्रांमधला राजमंत्र आहे. तर यामध्ये ही आदि पराशक्तीचं रूप आहे गायत्री मंत्र. हे उच्चारण केल्यानंतर मग त्याने तुम्ही अभिषेक करू शकता, ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित झाली. बेसिकली एवढं तरी आहे. अभिषेक हो, तर तेवढं तरी करू शकतो आपण नक्कीच. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याचं पूजन करावं. ओम डिरेक्टली मात्र आणि गायत्री मंत्र 24 वेळा एवढं जरी केलं तरी ठीक आहे. त्या समजा तुम्हाला गायत्री मंत्र नाही, त्या देवतेचा मंत्र म्हणायचा असेल 108 वेळा तो म्हणू शकता, तुम्हाला योग्य वाटेल तो. सिद्ध मंत्र शक्यतो म्हणावा, म्हणजे श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा म्हणू शकता. आमच्या आदिगुरु संप्रदायामध्ये गुरुमंत्र आहे ओम ह्रीं द्रांग श्री स्वामी समर्थ, हा देखील आम्ही म्हणत असतो. एखाद्याला वाटलं तो म्हणायचा तर म्हणू शकता. तर त्याने तुम्ही भक्ती नक्कीच करू शकता. पण मी फक्त फरक सांगितला की सत्वगुणी भक्ती ही एक मुख्य दत्तामध्ये होते आणि त्यामध्ये ते नियम पाळावे लागतात. आणि त्रिमूर्ती असतील तर काय तसं काही नियम, काही असे खूप नियम निष्ठेची गरज नाही. काही नाही. आता बोलता बोलता तुम्ही एक गोष्ट बोललात की सदेह गुरु वगैरे. हो. मला माझा पर्सनल प्रश्न आहे, असं म्हटलात तरी चालेल. मी आता दत्तांची पूजा करतो, मी मनस्वी दत्तांना गुरु मानलेला आहे माझा. मला सदेह गुरुची गरज आहे? आपल्या प्रत्येकाला सदेह गुरुची गरज आहे. जर समजा आपल्याला मागील जन्मातले ते दाखले आठवत नसतील किंवा आपल्याला सांगितलं नाही गेलंय किंवा आपलं कार्य उद्दिष्ट तसं नीट कळलेलं नाहीये, तर मात्र आपल्याला जास्त गरज आहे एक आपल्या सदेह गुरुची. आता याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगतो. आता यामध्ये कसं असतं, आता जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की आता माझेच नाही, या जगात जवळजवळ सगळ्यांचेच परमात्मा श्री स्वामी समर्थ हे सगळ्यांचेच गुरु आहे. तर श्री स्वामी समर्थांबद्दल आता जसं मी माझं सांगतो की माझे ते निर्गुणातीत स्वरूपात आहेत. तर
असे अनेक दाखले तुम्ही ऐकले असतील की काही लोकांना त्यांचे गुरु किंवा मोठ्या मोठ्या संतांना त्यांचे काही गुरु लाभले, तर ते सदेह होते, काही काहींचे सदेह नव्हते. तर एक छोटासा दाखला मी सांगतो. नाना महाराज तराणेकर नावाचे एक मोठे संत होऊन गेले आपल्या आता रिसेंट काही कालावधीत येऊन गेले. ते 1993 ला त्यांनी समाधी घेतली. तर एक गोष्ट मी उल्लेख करू इच्छितो की नाना महाराज तराणेकरांचा मागचा जन्म, पास्ट लाईफ म्हणजे एकनाथ महाराज, हे बऱ्याच जणांना माहित नाहीये. तर एकनाथ महाराज पैठणचे हो. तर एकनाथ महाराजांचं एक अशी इच्छा होती की त्यांनी ऐकलं होतं कीर्तनामध्ये वगैरे की कृष्ण सखा उद्धव आजही आहे, सदेह आहे. तर मग त्यांना तीव्र इच्छा आली भेटायचे. पण एकनाथ महाराज गेले होते हिमालयात भेटायला. तर त्यांना तसं तेव्हा उद्धवांना शोधत शोधत तिथपर्यंत गेले, पण त्यांची भेट नाही झाली. आणि बऱ्याचदा ते बर्फ एवढ्याच ठिकाणी पडला की त्यांना भेट नाही झाली, ते परत आले. त्या जन्मातली त्यांची ती इच्छा अपुरी राहिली, म्हणजे एवढे महान संत असूनही. त्यामुळे ते परत अवतरित झाले नाना महाराज तराणेकर म्हणून. आणि मग त्यांची ह्या जन्मामध्ये त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. मग ते गेले आणि परत कशी नियतीचा खेळ असतो की तोच विषय परत त्याच वयामध्ये, म्हणजे साधारण टीन एजच्या कालावधीत ते असते किंवा तरुण वयामध्ये त्यांनी ऐकलं. त्यांची कृष्ण सखा उद्धव यांच्यावर ओळख झाली, भेटही झाली, चांगला संवादही झाला त्यांचा. आणि मग त्यानंतर ते आले. काहींचं म्हणणं आहे की त्यांचे ते सदेह गुरु होते. तर तसं नाही, त्यांचा विचार विनिमय फक्त झाला. सदेह सद्गुरू त्यांचे जे होते ते म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी. याबद्दलही एका काकांनी मला प्रश्न विचारला होता की सदेह सद्गुरू करा म्हणता, पण नाना महाराज तर मोठे संत होते आणि त्यांचे गुरु, त्यांना मी तर ऐकले की त्यांचे गुरु टेंबेस्वामी त्यांना जे भेटले ते त्यांच्या घरामध्ये उन्हाची किरणं आली होती आणि त्यामध्ये म्हणजे सूर्याची किरणं, त्यामध्ये काही कण दिसले असे, आणि कण असे येते, ते कण सगळे कण एकत्र झाले, त्यातून एक मानव आकृती झाली ज्याला त्यांना टेंबेस्वामी म्हणतात. म्हणजे टेंबेस्वामींनी त्यांना तशी दीक्षा दिली, मग ऊर्जा स्वरूपात त्यांना दीक्षा दिली. मग ही लागू कशी काय, म्हणजे ही झाली, हे खरं कसं काय, असा मला एकाने प्रश्न विचारला होता. तर ह्याबद्दल मला काही उत्तर नव्हतं सांगायला. तर मला म्हणजे मी त्यांना म्हणालो की मला माहित नाही, माझ्याकडे उत्तर नाहीये. तर मी तो विषय थांबवला सुदैवाने, म्हणजे कदाचित नानांचीच इच्छा म्हणून, नाना महाराजांची. आणि नेमकं माझ्या आईने मला एक मेसेज पाठवला होता फॉरवर्ड व्हॉट्सअपवरती, आणि त्यावरती मी तो बघत होतो मेसेज. अजून तो काय पूर्ण मला तो डेटा आठवत नाही, पण जेवढं महत्वाचं तेवढं मी मात्र सांगतो. आणि एक फोटो होता, त्यामध्ये एक चित्र होतं, म्हणजे त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो, त्यामध्ये एक प्रसंग होता की नाना महाराजांचं म्हणजे त्यांचं म्हणजे काय म्हणू आपण, त्यांच्या जन्मशताब्दी होतं आणि त्यावेळेला तिथे त्यांचा फोटो काढण्यात आला, तुला केलं होतं. तर त्यांचं तुला, मग त्यांना एका तुल्यामध्ये आपण बसवतो ना, एका ठिकाणी बसली आणि दुसरीकडे काही साहित्य होतं, ते काय धान्य का काहीतरी होते वाटतं. तर त्यांना बसवलं आणि ते मग तिथे असताना तिथे टेंबेस्वामी आले होते, हजर झाले होते. हे कसं, तर नाना महाराजांना त्या क्षणी समाधी लागली. तर लोकांना वाटलं की, काहींना कळलं नाही की समाधी आहे, काहींना कळलं की त्यांना समाधी लागली, भाव समाधी. तर तो फोटो काढताना कोणाला काहीही दिसलं नाही. आणि आजही कधी ते अवेलेबल नक्की आपल्याला झालं तर आपल्यापर्यंत पण नक्कीच मी पोहोचवेल आणि येईल, म्हणजे माझ्याकडेही संग्रहात आहेच तो फोटो. तर त्या फोटोमध्ये, त्या काळात विचार करा, ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्या काळात एडिटिंग वगैरे हा काही प्रकार नव्हता. त्या काळातल्या त्या फोटोमध्ये, आजही तो फोटो आहे, नाना महाराजांच्या मागे तुळेवरती मागे टेंबेस्वामी स्पष्ट फोटोमध्ये दिसत आहेत. आणि हे अशा प्रकारे की म्हणजे असं वाटतंय की नाना महाराज त्यांच्या मांडीवर बसले, इतकं स्पष्ट. हे सगळं सांगण्यामागचा हेतू काय, तर नाना महाराज हे यांचा मागील जन्म हा एक सिद्ध पुरुषाचा होता, संत होते ते, आणि त्यांचे काही राहिलेली कार्य ते पुढे करण्यासाठी येतात. त्यामुळे अशांना निर्गुण सद्गुरू असतील तर त्यांना चालू शकतं. पण यांना यांचे हेतू माहीत असतात, किंवा यांना यांचे संकल्प मिळतात यांना, आणि यांना यांचं कर्तव्य पूर्ण माहीत असतं. पण सर्वसामान्यांना सदैव सद्गुरूची अतिशय गरज असते. आणि ह्याचं उदाहरण मी असं देतो की आपल्याला रेसिपीज आवडतात वेगवेगळ्या, आणि आपल्याला त्या बघितल्या आपण टीव्हीवर तर आपल्याला छान वाटतं. कदाचित एखादी आवडती रेसिपी वाटली तर आपल्याला तोंडाला पाणी सुटू शकतं. पण टीव्हीतल्या बघितलेल्या रेसिपीला आपण खाऊ नाही शकत, हे निर्गुण झालं. पण ते जेव्हा आपल्याला कोणतरी शिकवतं तर त्यावेळेला आपण ते बनवतो आणि मग त्याचा आपण आनंद आस्वाद घेऊ शकतो. हा सदैव सद्गुरू झाला, हा फरक आहे. खूप छान. मला पुढचा प्रश्न काय आहे, बऱ्याच म्हणजे खूप ठिकाणी आता आपण काय करतो,
की दत्त महाराजांचा फोटो असतो, नंतर स्वामींचा असतो, साईबाबांचा असतो, शंकर महाराजांचा असतो, काही काही ठिकाणी तर गजानन महाराजांचाही असतो, बऱ्याच ठिकाणी असे सगळे एकत्र केलेले असतात. मला माझा साधा प्रश्न आहे, दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एक आहेत की स्वामी त्यांचे शिष्य आहेत हे, आणि या सर्वांचं रिलेशन काय आहे? सांगतो. जसं मगाशी मी तुम्हाला दत्त पुराणातला दाखला दिला की मग दत्तात्रयांचं ते कार्य का झालं वगैरे सगळं त्यांनी भ्रमंती केली. तर मग दत्तात्रयांनी त्यांनी कुठेही समाधी घेतली नाही. ते तसेच ते गुप्त राहिले आणि गुप्तपणे अजूनही कार्य चालू आहे. तशाच अवस्थेत मग नंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण केला पिठापूरमध्ये. तर ते ज्योती स्वरूपात ते अवतरित झाले. श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह, सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ हे तीनही अवतार हे अर्धनारी नटेश्वर आहेत. अर्धनारी नटेश्वर म्हणजे जसं मी मगाशी योग मार्गाचे दाखले दिले, विद्युत वैश्विक प्राणशक्ती ज्याला मूळ पुरुष प्रकृती, परब्रह्म पराशक्ती, अनघा दत्तात्रय आपण म्हणतो, दत्तगुरु अनघा लक्ष्मी, हे दोघंही एकत्र होतात आणि त्या स्वरूपाला अर्धनारी नटेश्वर स्वरूप म्हणतात. पहिला मी जो सांगितला अनुभव म्हणजे खूप सुरुवातीच्या कालावधी जेव्हा मला एवढी ओळख नव्हती, त्या कालावधीत माझी परावाणी जागृत झाल्यानंतर, परावाणी म्हणजे आपल्या नाभिस्थ ती परमेश्वराची वाणी, संकल्परूपी वाणी म्हणतो आपण त्याला, ती जागृत झाल्यानंतर जसा त्यांचा संवाद यायला लागला, ते बोलायला लागले, तर ते मला ऐकू यायचं नंतर. तर त्यावेळेला मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही नक्की कोण आहात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हम दक्षिणे त्रिदेवस्य वामे त्रिशक्ती स्वरूप, हम ही है वो जो कभी गरुड़ पर आरूढ़ होता है, हम ही है वो जो कभी वृषभ पर आरूढ़ होता है, हम ही है वो जो कभी हंस पर आरूढ़ होता है, और हम ही है वो जो कभी मूषक पर बैठकर तुम्हारे घर 10 दिन निवास करता है. हम नरसिंह भानु सरस्वती श्री स्वामी समर्थ असं ते म्हणतात. हम म्हणजे ते. तर यावरनं मला लक्षात आलं, आता दक्षिण म्हणजे उजवा भाग, वाम म्हणजे डावा भाग, दक्षिणे त्रिदेवस्य म्हणजे उजव्या भागात ते त्रिदेव स्वरूप आहेत, वाम म्हणजे डावा भाग, डाव्या भागात ते त्रिदेवी स्वरूप आहेत. मी म्हणूनच म्हणतो की जे स्वामी भक्त आहेत आणि जे मला म्हणतात की आमचं भाग्यच नाही, पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुमचं हेच पहिलं मोठं भाग्य की तुम्ही स्वामी भक्त आहात. कारण तुम्हाला इतर कोणाचीच भक्ती करायची गरज पडत नाही. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, जगातल्या कुठल्याही गिरीच्या घरात जा, जिथे आध्यात्मिक क्षेत्र आहे, तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वामींचं नाम मुखात तुमच्या येतंय, तर तुम्ही पूर्ण ब्रह्म परमात्म्याला प्राप्त झाला म्हणजे दुसरं काय राहिलं, तेच झालं. तर श्रीपाद श्री वल्लभ अवतारामध्ये त्यांनी साधारण 16 वर्ष ते पिठिकापुरममध्ये राहिले आणि त्यानंतर मग माता पित्यांची आज्ञा घेऊन मग ते ब्रह्मचारी रूप धारण करून ते कुरवपूरला गेले आणि मग साधारण त्यांचं 30 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे पुढचे 14 वर्ष ते कुरवपूरला राहिले आणि मग कृष्णा नदीवर चालत अंतर्धान पावले. त्यांनी ही समाधी नाही घेतली आणि मग तरीही पुढचा अवतार त्यांनी धारण केला, तो म्हणजे नृसिंह सरस्वती. हा लाडाचा कारंजा इथे झाला, लाड कारंजा, तिथे त्यांनी तो अवतार धारण केला. मग त्यानंतर ते मौजीबंध ज्याला मुंज म्हणतो आपण, मुंज झाल्यानंतर मग त्यांनी वेद अध्ययन लगेच म्हणजे उच्चारण करून दाखवले. मग सगळ्यांना म्हणजे अचंबित झाले, कारण सगळ्यांना वाटायचं की 7 वर्ष पूर्ण झाले तरी हा व्यक्ती बोलू शकत नाही, मुलगा बोलू शकत नाही आणि जन्मताच हा ओंकार लावत होता, ओम म्हणत होता, आणि हे कसं काय म्हणजे काय झालं, म्हणजे सगळं अचंबित वाटलं सगळ्यांना. तर आणि मग त्यानंतर मग त्यांनी आज्ञा घेतली माता पित्यांची आणि मग जसं मी मगाशी सांगितलं की कृष्ण सरस्वती यांना त्यांनी गुरु केला. ते काशीमध्ये गेले आणि कृष्ण सरस्वतींकडनं संन्यास दीक्षा घेतली. मग ते खाली आले, मग ते सगळीकडे संन्यास प्रचारही करत होते संन्यास दीक्षेचा आणि आजही त्यांचं कार्य चालूच होतं त्यांचं. असं करत ते 80 वर्ष त्यांनी कार्य केलं. सहस्त्रचंद्र दर्शन त्यांचं झालं. सहस्त्रचंद्र दर्शन एक पूजन असतं, 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे होतं. आणि हे झाल्यानंतर त्यांचे जवळचे शिष्य होते, जवळचे असे मुख्य 7 शिष्य होते, त्यापैकी अजून जवळचे 3 शिष्य होते, माधव सरस्वती, उपेंद्र सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. तर या तिघांना त्यांनी सगळं सांगितलं की आता मी निघतो आणि आता मी हे माझं अवतार कार्य आता इथे थांबवतोय, 300 वर्षानंतर मी परत येणार आहे. तर त्यामध्ये मग त्यांनी अंगावर जे त्यांचं वस्त्र असतं, दंडक वगैरे हे सगळं होतं, ते त्यांनी कृष्णा नदीवर ठेवलं आणि मग त्या वस्त्रावर ते बसले. म्हणजे ही आश्चर्यजनक गोष्ट आहे. स्वतः आश्चर्य, त्यांना तर आश्चर्य हा काही वाटतच नाही, कारण ते स्वतःच सगळ्यामध्ये सामावून आहेत. त्यावर बसून मग ते कृष्णा नदीमधून गेले. तर ते पहिलं श्रीशैल्यम इथे गेले. श्रीशैल्यम क्षेत्रावरून मग नंतर ते पुढे सरकले. व्यंकटेश किनारा नावाचा एक भाग आहे, जंगलातला भाग आहे तो.
तिथे जाऊन मग तिथून आतमध्ये कर्दळी वनामध्ये ते गेले. तिथे हजारो लाखो वर्षांपासून महायोगी, महातपस्वी, महासिद्ध हे सगळे तपश्चर्या करत होते की परमात्मा आमच्यासाठी यावा. तर त्यांचीच तपश्चर्या फलीभूत झाली. तिथे परमात्मा नृसिंह सरस्वती गेले. मी स्वतः देखील तिकडे कर्दळीवन यात्रेमध्ये गेलो होतो. त्यावेळेला मी बघितलं की संपूर्ण टप्प्याच्या करेक्ट मिडलला एका खडकावरती डाव्या पायाने लत्ता प्रहार, म्हणजे त्याला लत्ता म्हणजे पाय, त्याने प्रहार केला होता त्यांनी. आणि अख्ख्या डाव्या पायाचा असं ते एक छाप उठलेला आहे. जंगलात आहे ते आजही. आणि तिकडं तो इतका क्लिअर आहे, तो एवढा मोठा छाप आहे, हे बघून कळतं की सर्वसामान्य व्यक्तीचा हा पाय नाहीच आहे, हे कळतं डाव्या पायाने. आणि मग त्यावेळेला सगळे महायोगी त्यांच्या दर्शनाला आले. सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. परत सगळ्यांना त्यांनी वेगवेगळ्या मार्गातले सगळे ज्याला जे हवं ती दीक्षा देऊन प्रत्येकाला परत साधनेला जायला सांगितलं. मग ते गेले आणि मग त्यांनी पद्मासन धारण केलं, ज्ञान मुद्रा लावली आणि मग त्यांच्याकडेने वारूळ तयार झालं. 300 वर्ष ते त्याच अवस्थेत होते. मग आपण ऐकतो की एक उद्धव नामक एक जण होता लाकूड तोड्या, त्याच्या हातून मग कुऱ्हाड पडली आणि मग त्यातून मग रक्त बाहेर यायला लागलं. तर ते ह्याच्यातनं म्हणजे वारुळातनं बाहेर आल्यानंतर मग खूप विजा कडाडल्या आणि मग वारुळ तोडून एक जण उभे राहिले, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. तर ते रूप त्यांचं तसं येतं. आणि मग आजही म्हणजे म्हणतात की स्वामींना डाव्या पायाला जे होतं ते जखम ती त्यामुळे ते कुऱ्हाड लागली होती म्हणून. पण त्यांनी काही नाही, माफ केलं त्याला. आणि तिथून पुढे त्याचा उद्धारच झाला. तो आणि त्याची बायको देखील होते, उद्धव. आणि अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ अवतार कार्य तर चालू झालंच. अजून एक पुढचा उल्लेख मी आता महत्वाचा करतो, ते म्हणजे साईबाबा, गजानन महाराज आणि शंकर महाराजांचा. तर एक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत दर्शकांना देखील सांगेल, तुम्हालाही सांगेल. हा जो महाग्रंथ आहे, हा अक्षर सत्य महाग्रंथ आहे आणि हा सगळ्या भाषांमध्ये आहे. फक्त मराठीच नाही, हा हिंदीमध्ये देखील आहे, इंग्लिशमध्ये देखील आहे, गुजरातीमध्ये आहे, साऊथ इंडियन भाषांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. याचं शक्य तेवढं अध्ययन पारायण करावं. आणि भाग्यवंतांना हा ग्रंथ कानी पडतो, ऐकायला मिळतो, बघायला मिळतो. सगळ्यांना नाही मिळत. हा ग्रंथ हा स्वतःच परमात्म्याचं एक बुक फॉर्मॅट म्हणतो मी त्यांना. स्वामींचं ते रूपच आहे, श्रीपाद स्वामींचं. तर यामध्ये हे उल्लेख आढळतात जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे मारुतीचा आणि श्रीपाद स्वामींचा, परमात्मा श्रीपाद स्वामी जो दत्तात्रयांचा पहिला होता, अर्धनारी नटेश्वर रूपातला. तर ते जेव्हा हिमालयात नेपाळ या क्षेत्री गेले आणि मारुती तिकडे रामनामाचा जप करत होते. मारुतीला मग परमात्मा श्रीपाद स्वामी म्हणाले की हे हनुमंता, तू राम नामाचा इतका कोटी जप केलाय की चित्रगुप्ताला देखील त्याचा हिशोब ठेवता येत नाहीये. तर मग ते प्रसन्न झाले. त्यांचा तिकडे संवाद सगळा आहे आणि मग त्यांचं छान आहे सगळा संवाद तो. मग मी मगाशी जसं उल्लेख केला की अनुसया मातांनी सांगितलं की परत गर्भातनं या, मग ते मारुतीला त्यांनी नाथपंथी दीक्षा दिली. कारण मारुती हे वैष्णव, महावैष्णव आहेत, पण तरीही त्यांना नाथपंथी दीक्षा दिली दत्तात्रयांनी स्वतः. आणि मग त्यांना सांगितलं स्वामींच्या रूपामध्ये, हो, श्रीपाद स्वामींनी. तर मग हे त्यांनी दीक्षा दिल्यानंतर त्यांना सांगितलं मारुतीला की तू समर्थ सद्गुरूच्या वेशात अवतरित हो आणि धिशीला म्हणजे सध्याचं शिर्डी या क्षेत्री अवतरित हो. या पूर्वार्धाचा मी छोटासा भाग एक सांगतो परत, कारण हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. जसं तुम्ही विचारलं की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते एक म्हणजे संभ्रम आहे बऱ्याच लोकांना की ते कुठल्या वयाच्या अवस्थेत असताना शिर्डीमध्ये प्रकट झाले. तर मी छोटासा एक उल्लेख असा करतो. हे तर झालंच, हे पुढचं ग्रंथाच्या पुढच्या भागातले. आधीच्या भागातला एक प्रसंग सांगतो. श्रीपाद स्वामी कुरवपूरमध्ये असताना तिकडे एक ब्राह्मण जो कश्यप गोत्रीय होता, अतिशय विद्वान होता आणि तो एकुलता एक ब्राह्मण होता. तो वेगळ्या गावात राहायचा आणि तो श्रीपाद स्वामींच्या इकडे सेवेसाठी यायचा आणि तो त्याला खूप रिस्पेक्ट होता, कारण तो खूप विद्वान होता. आणि श्रीपाद स्वामी यांना वेद अध्ययन ऐकायला फार आवडायचं. कोणतरी वेद अध्ययन करतंय, वेद म्हणतात, वेद घोष वगैरे हे करत असताना श्रीपाद स्वामी डोळे मिटून तन्मयतेने डोलायचे, त्यांना फार आवडायचं. तर तो ब्राह्मण जेव्हा हे करत होता, वेद उच्चारण करत होता, त्यावेळेला श्रीपाद स्वामी डोळे मिटून बसले होते. आणि मग त्याचं ते झाल्यानंतर तो बसला, म्हणजे उठून उभा राहिला आणि तिथेच थांबला. तर श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातला संकल्प ओळखला, म्हणजे त्याच्या मानस ओळखला. त्याच्या मनात काय होतं, त्याने मागितलं नाही श्रीपाद स्वामींना. श्रीपाद स्वामींनी सांगितलं, म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की त्याचा जो मुलगा आहे तो अल्पबुद्धीचा आहे, त्याला नीट बोलता वागता म्हणजे बोलताही येत नाही, उच्चारण काही मंत्र येत नाहीत, मूढ आहे.
तर माझा मुलगा असा कसा झाला म्हणून मला लोक नावं ठेवतात. तर मग श्रीपाद स्वामी म्हणाले तुझी हीच इच्छा आहे की तो विद्वान व्हावा? तर ते म्हणाले हो. तो माणूस म्हणाला की तो बृहस्पतीप्रमाणे विद्वान आणि वक्ता व्हावा. तर मग श्रीपाद स्वामी म्हणाले की हे ठीक आहे, पण धर्मबद्ध पद्धतीने जर आपण हे करायला गेलो तर तुला तुझ्या जीवनाचा त्याग करायला लागेल. तर तोच तयार झाला. तो म्हणाला चालेल. तर श्रीपाद स्वामी म्हणाले तू घरी जा, पण या संदर्भात तुझ्या बायकोला आणि मुलाला काही सांगू नको. दुसऱ्या दिवशी तो मरण पावला. आणि ते पावणे म्हणजे तो देहातनं बाहेर पडण्यापूर्वीच परमात्मा श्रीपाद स्वामींनी सांगितलं की तू ज्या क्षणी बाहेर पडशील देहातून, तर त्यावेळेला दिशीला या क्षेत्री निंब वृक्षाच्या खाली तिकडे तू थांब. तर निंब म्हणजे कडुलिंबाचं झाड, तर तिकडे का लिंबूचं, तिकडे जाऊन तू थांब असं सांगितलं. तिकडे ते गेले. अजून एक उल्लेख आढळतो त्याच ग्रंथामध्ये. पळणी स्वामी नावाचे एक महान सिद्धयोगी होते. ते देखील श्रीपाद स्वामींचे शिष्य आणि ते क्रियायोगी देखील होते. तर तिथे एक असा उल्लेख आढळतो की तिकडे काही श्रीपादांचे काही छोटे छोटे भक्त होते. माधव नावाचा एक होता. सगळे एकत्र एक प्रसंग आहे, मी शॉर्ट मध्ये सांगतो. तर त्यामध्ये हे एकाला सर्पदंश झाला. त्यानंतर तो गेलाय असं वाटलं. तर पळणी स्वामींनी सांगितलं होतं की कोणाला सर्प चावला असेल तर त्याला लगेच काही त्याच्यावर उपचार करू नका, तसंच थांबा, तसंच ठेवा. तर नेमका त्यांच्या जवळचा जो माधव होता त्याला झालं. आणि त्याला सर्प चावलाय आणि त्यानंतर त्याचा जो आत्मा होता सूक्ष्मदेह हा गेला होता कुरवपूर या क्षेत्री, जिकडे श्रीपाद स्वामी होते. श्रीपाद स्वामी हे सदेह तर होतेच, लोकांना ते दिसत होते. तिथे त्यांचा सत्संग चालला होता. सगळे भक्त मंडळी आले की ते त्यांना बोध करायचे आणि उपदेश द्यायचे. तर अशा ठिकाणी तो सूक्ष्म देहाने आला आणि त्याला त्यांनी ओळखलं. आणि श्रीपाद स्वामींना अर्थात सगळे दिसत होते. श्रीपाद स्वामी म्हणाले की तिकडे जा. मग त्याला एक नदीतून खाली, बिळातून त्याला खाली जायला सांगितलं. तो पाताळातला मार्ग होता. पाताळातल्या मार्गातून तो आत गेला. तिथे गेल्यानंतर तो बघतोय तर तिकडे हजार फण्याचे नाग होते आणि ते सगळे मिळून तिकडे खाली त्यांच्याच एका मोठ्या नागाच्या इकडे म्हणजे अंगावर असे विष्णू सारखे शेषशाही रूपामध्ये पहुडलेले श्रीपाद स्वामीच होते. तिकडे मग श्रीपाद स्वामींचे सगळे उपासना किंवा सेवा करत होते. तर हे त्याने बघितलं, माधवने सगळं बघितलं. मग अशा लीला झाल्या. मग त्याला परत पाठवलं श्रीपाद स्वामींनी. मग तो आला. तर तो आल्यानंतर मग सगळं झालं. मग पळणी स्वामींचा मग उल्लेख आहे तो की तो वाचला, मग तो परत जिवंत झाला. पळणी स्वामींचा उल्लेख असा येतो की तू जे हे सगळं जे पाहिलं ही सगळी परमात्मा किंवा श्रीपाद स्वामींची लीला आहे. एक उल्लेख ग्रंथस्थ नाहीये, पण तो म्हणजे असा उल्लेख त्यांनी ग्रंथामध्ये असा आढळतो की ते म्हणतात की यवन भासणाऱ्या त्या साधूला जे तू पाहिलंस आणि निंब वृक्षाच्या खालील 4 दिवे जे तू पाहिलेस, हा अतिशय अनन्य साधारण योग आहे जो सर्वांना बघायला मिळणं शक्य नाही. आता मी छोटासा अजून एक परत रेलेव्हन्स मध्ये येतो. परत हे मी प्रिक्वेल सांगितलं सगळे. आता परत सद्यस्थितीमध्ये येतो की हे सगळं झालं. हे सगळं होऊन आता ह्याचा उल्लेख असा येतो की तो जो ब्राह्मण होता कश्यप गोत्री, त्याला श्रीपाद स्वामींनी सांगितलं तू निंबवृक्षाखाली थांब. मग मारुतीला सांगितलं की तू समर्थ सद्गुरूच्या वेशात अवतरित होतो. अशा प्रकारे मारुती तिथे आला. हे दोनही आत्मे एकत्र झाले. म्हणजे तो जो ब्राह्मणाचा आत्मा होता तो मारुतीमध्ये विलीन झाला. आणि त्यानंतर तिथे जो बालक तिकडे प्रकट झाला तो म्हणजे साईनाथ महाराज. आजही साईबाबा शिर्डीचे. हो, साईबाबा, शिर्डीचे साईबाबा. तर एक मनोज कुमार जे होते त्यांचा पण एक मूवी आहे बघा, मूवी. तर त्या मूवीमध्ये शिर्डी के साईबाबा, त्यामध्ये देखील हा प्रसंग येतो. आणि बऱ्याच ग्रंथांमध्ये देखील आहे की त्याच निंबवृक्षाच्या खाली जेव्हा त्यांना खोदकाम त्यांनी सांगितलं खोदायला, खोदल्यानंतर त्यांना आढळलं तिकडे 4 दिवे प्रज्वलित सापडले. जे कोणी खोदल्यानंतर दिसलं की ते प्रज्वलित होते. तिकडे एक पात्र होतं, भिक्षा पात्र आणि रुद्राक्षाची माळ. तर हे मग साईबाबांनी धारण केलं आणि ते 4 दिवे उडत उडत मग ते निघून गेले. हे घडलं कधी? 18th सेंचुरीमध्ये. आणि त्यानंतर मगाशी जो मी माधवचा जो किस्सा सांगितला, हा किस्सा होता 13th सेंचुरीमध्ये. टाइम ट्रॅव्हल नावाचा जो प्रकार जो आपण आज बघतोय ना, हा त्या काळात देखील घडला होता. आणि तुम्ही गंमत बघा की टाइम ट्रॅव्हल करून तो फ्युचर मधले इन्सिडेंट्स बघून आला होता. अच्छा. आणि याबद्दल पळणी स्वामींनी हा उल्लेख केला. तर अशा प्रकारे साईबाबा हे मारुतीच आहे. आणि हे सगळं तर होऊन म्हणजे ते अंश अवतार तर आहेतच, प्रश्नच नाही. आणि ते अयोनिज आहे, म्हणजे त्यांना कोणी
मातृगर्भातनं त्यांना जन्म नाही दिला, तर जसं मूव्हीमध्ये दाखवलं ते पण बरोबरच आहे की ते थेट त्या वृक्षापाशी प्रकट झाले, अवतरित झाले, प्रकटले, अवतरित झाले. आणि ग्रंथस्थ उल्लेख श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये श्रीपाद स्वामी मारुतीला सांगतात की तू समर्थ सद्गुरूच्या वेशात अवतरित झालास, तू अल्लाह मालिक हे म्हण. तो म्हणणार, ते म्हणत होते, कारण यवन लोकांना देखील गुरु परंपरेचं महत्व कळावं. यवन म्हणजे म्लेंच किंवा जे सनातन संस्कृतीमध्ये नाही आहेत पण इतर धर्मातले आहेत त्यांना. तर अशा प्रकारे तर मार्गदर्शन झालंच साईबाबांचं त्यांना. आणि श्रीपाद स्वामींनी वचन दिलं त्यांना की श्रीपाद श्री वल्लभ अवतारानंतर नृसिंह सरस्वती, त्यानंतर श्री स्वामी समर्थ अवतार झाल्यानंतर मी म्हणजे माझा देह त्याग केल्यानंतर माझा सगळा प्राण, माझी सगळी शक्ती, ऊर्जा शक्ती, संपदा ही पहिली मी श्रीशल्यम या लिंगामध्ये स्थापित करेल. तिथून मग मी बाहेर येईल आणि पूर्णपणे साई तत्वामध्ये विलीन होईल, म्हणजे साईबाबांच्या मध्ये प्रवेश करेल. म्हणून आजही बऱ्याच जणांना साईबाबा हे परमेश्वर का वाटतात, तर हेच कारण आहे. कारण साईबाबांना नंतर मग सायुज्यता तर अर्थातच दत्तात्रयांनी दिली होती दीक्षा स्वरूपात, आणि मग पूर्ण सायुज्यता साईबाबांना श्री स्वामी समर्थांची प्राप्त झाली. याचा अजून एक उल्लेख कसा आढळतो सांगतो. मूवीमध्ये बघाल ना तर तुम्ही साई सच्चरित्रामृत या ग्रंथामध्ये जर तुम्ही पठण केलं तर एक उल्लेख आढळतो की साईबाबा मधल्या एका कालावधीत लोकांना वाटलं गेले, वारले, आणि मग सगळे शोक करायला लागले. मग सगळे त्यांना एकत्र येऊन, सगळ्या धर्मातले जातीतले लोक एकत्र येऊन त्यांना अडवत होते, बोलवत होते, आणि त्यांचा देह तसाच होता. तर तेव्हा ते जाताना म्हणाले होते, श्यामा जे होते त्यांना पण म्हणाले होते, आणि म्हाळसापती जे पुजारी होते त्यांनाही म्हणाले होते, मला हाक मारा, मी येईल. तर त्यांनी बाकी कारण सांगितलं नाही. आता मी कारण सांगतो. कारण हे आहे की या सगळ्यांचे गुरु, आदी गुरु एकच, ते म्हणजे दत्तात्रय, ज्यांना आता आपण श्री स्वामी समर्थ म्हणू. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतली हे जसं कळलं तसे अनेक महान सिद्धयोगी जे होते ते सगळे सूक्ष्म देहाने नाही तर सदेह तिथे उपस्थित झाले होते. साईबाबांना तसं लगेच जाता येत नव्हतं, म्हणून त्यांनी देह त्याग करून सूक्ष्म देहाने ते अक्कलकोटी गेले. कारण साईबाबांना वचन दिलं होतं स्वामींनी की नंतर मी पूर्णपणे साई तत्वात विलीन होईल. तर काय म्हणू आपण, एक विथ ड्यू रिस्पेक्ट असं म्हणू शकतो की एक मारुती किंवा साईबाबा हे तिथे स्वामींनाच रिसीव्ह करण्यासाठी गेले किंवा घेण्यासाठी गेले, आणि मग तिथे एकत्रित येऊन त्यानंतर मग परत साईबाबा आणि स्वामी हे दोघंही परत मग साई तत्वामध्ये किंवा साईबाबांच्या शरीरात प्रवेश केला. मग साईबाबा परत अवतरित झाले. म्हणजे एक जो उल्लेख आढळतो साई सच्चरित्रामृतातही आहे की गेले असं वाटलं लोकांना, पण ते होते. तर ते स्वामींना घ्यायला गेले होते, आणि तिथून पुढे आणि तिथून पुढे मग साईबाबांना नीट चालता येत नव्हतं, कारण शक्ती संपदा इतकी वाढली की देह कमी पडायला लागला, कारण स्वामी देखील होते शरीरामध्ये. हे तर झालं साईबाबांचं. गजानन महाराजांचं मी एक गोष्ट सांगू इच्छितो की याबद्दलचा उल्लेख जे दत्त संप्रदायामध्ये आहेत आणि ज्यांचा योग मार्गामध्ये जे आहेत त्यांना बऱ्याच जणांना हा प्रसंग माहित आहे. तर सांगतो मी. अक्कलकोटमध्ये वटवृक्षापाशीच आता पहिले हे होण्यापूर्वी परत मी थोडे आधीचे दाखले देतो. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत मी परत एकदा सांगतो, हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे. भाग्यवंतांना हा ग्रंथ प्राप्त होतो, आणि दर्शकांना मी प्रार्थना करतो की नक्की स्वरूपात आहे. हो अर्थात मराठी भाषांतर मराठी भाषेतच आहे, आणि ओवीबद्ध वगैरे काही नाही, साधी आपल्या बोली भाषेत आहे. तर यामध्ये एक उल्लेख येतो, श्रीपाद श्री वल्लभ अवतारामध्ये दत्तात्रयांच्या पहिल्या अवतारात त्यांना 2 भाऊ होते, सख्खे भाऊ, आणि 3 बहिणी देखील होत्या. 2 भावंडांची नावं अशी, श्रीधरराज शर्मा, श्री रामराज शर्मा. तर श्रीधरराज शर्मा जे होते ते आंधळे होते, आणि दुसरा भाऊ होते त्यांचं नाव होतं श्री रामराज शर्मा. श्रीधरराज शर्मा यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं, श्री रामराज शर्मांना चालता येत नव्हतं. तर मग श्रीपाद स्वामींनी जसं 16 वर्ष झाले ते गृहस्थ त्याग केल्यानंतर त्यांनी त्या दोघांनाही विद्वान केलं. दृष्टिक्षेपाने शक्तिपात करून त्यांना पूर्ण विद्वान आणि तेजोमय केलं. जे श्रीधरराज शर्मा होते ज्यांना डोळे नव्हते त्यांना डोळे आले, जे पंगू होते श्री रामराज शर्मा त्यांना पाय नीट झाले, सुदृढ झाले, आणि दोघंही विद्वान ब्राह्मण झाले दोघंही, आणि विद्वत्तेचं तेज त्यांचं झळकायला लागलं. जे पहिले बंधू श्रीधरराज शर्मा त्यांचा पुढचा अवतार म्हणजे रामदास स्वामी, आणि रामदास स्वामींचा पुढचा अवतार म्हणजे गजानन महाराज.
अच्छा. आणि जे दुसरे जे भाऊ होते श्री रामराज शर्मा, श्री रामराज शर्मांचा दुसरा म्हणजे पुढचा अवतार म्हणजे श्रीधर स्वामी. आजही सज्जनगडावर जर तुम्ही दर्शनाला गेलात तर तिकडे रामदास स्वामींची समाधी आहे. जाण्यापूर्वी डावीकडे म्हणजे त्याच मार्गामध्ये डावीकडे एक असं एक छोटस मंदिर टाईप दिसेल तुम्हाला, मंडळ का काहीतरी म्हणतात, मला माहित नाही आता त्याला अर्थ काय म्हणजे काय म्हणतात ते. तिकडे श्रीधर स्वामींच्या पादुका आहेत आणि त्यांनी वापरलेला, आणि तिकडे खडावा आणि ते तिकडे त्यांचं म्हणजे बऱ्याचदा तिकडे त्यांचे भक्त मंडळी येतात दर्शनाला. त्यांची समाधी आहे वर्दळी, वरदपूर म्हणतात कर्नाटकला. तर हे तर मी म्हणजे सगळे रिलेशन सांगितले. गजानन महाराज हा अवतार घेण्यापूर्वी आता ते पहिले प्रकट झाले अक्कलकोटी. अक्कलकोटमध्ये वटवृक्षामधून ते बाहेर आले. तर स्वामींच्या जवळच्या शिष्यांपैकी त्यांना हे माहित होतं, त्यांना त्यांचं दर्शन झालं. गजानन महाराज यांना मग स्वामींनी सांगितलं, आदेश दिला की तू हळूहळू करत तू वर पुढच्या दिशेला म्हणजे काय म्हणू आपण विदर्भ मराठवाड्याच्या दिशेने जा, तिकडे जा आणि तिकडे जाऊन सटाणा या गावी जा. तिकडे माझा एक मुलगा आहे, तुझाच गुरुबंधू तो आहे, तो तुला योग मार्गातले काही महत्वाचे काही नियम आणि निष्ठा आणि त्यातले काय आचरण साधना सांगेल. तर ते तिथे गेले. सटाण्यामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर नक्की जा आठवणी दर्शनाला. स्वामींचे शिष्य देव मामलेदार यशवंतराव महाराज त्यांची तिकडे त्यांचं देवस्थान आहे. त्यांची समाधी मात्र नाशिकमध्ये आहे, गोदावरी तीरापाशीच आहे त्यांची. गोदावरी तीरापाशी नाशिकमध्ये, नाशिकचे लोक भाग्यवान आहेत आणि गोदावरी तीरापाशी स्वामींच्या 2 शिष्यांची समाधी आहे. एक म्हणजे देव मामलेदार यशवंतराव महाराज, तिथेच कपालेश्वर महादेवाच्या समोरच पायऱ्या उतरून लगेच समोर घोलपनाथ महाराज किंवा घोलप बाबा असं त्यांना म्हणतात, त्यांची देखील समाधी आहे. तर गजानन महाराज देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे साधना त्यांच्या शिकल्या, एकमेकांना विचार विनिमय त्यांनी केला आणि त्यानंतर मग ते नागझरीच्या एक धबधब्यापाशी त्यांनी योग मार्गाचा अभ्यास केला आणि मग तिथून पुढे मग ते शेगाव या क्षेत्री जाऊन तिथे ते तिकडे काय म्हणू आपण बंकटलालाच्या इकडे ते प्रकट झाले, असा उल्लेख आपल्याला आढळतो. अशा प्रकारे ते देखील अयोनिज आहे, त्यांना पण कोणी जन्म दिला. शंकर महाराज म्हणजे तुम्ही गुरुगीता जसं भगवद्गीता आहे, गुरुगीता आहे, तसं एक काय म्हणू आपण गीता, मी नाव विसरलो, पण हे जनक राजा आणि अष्टावक्र ऋषी यांच्या संवादाचा एक ग्रंथ आहे. तर त्याला गीताच म्हणतात, पण मला तर आता नेमकं नाव आठवत नाही नीट ते. तर तिची अष्टावक्र गीता, तर ती अष्टावक्र गीता जी आहे ती ज्यांना समर्पित आहे अष्टावक्र ऋषी. तर त्या अष्टावक्र ऋषी जे होते त्यांच्यामध्ये त्रिमूर्ती, त्रिदेवांचे अंश होते. तर अशा प्रकारे ते अवतरित झाले, ते 8 ठिकाणी वक्र होते. तर मग असं आहे म्हणजे शास्त्रात झाला बरेच एक उल्लेख आहे, म्हणजे पुराण दाखल्यामध्ये आढळेल तुम्हाला. जनक राजाने शास्त्रार्थ ठेवला होता आणि मग तिथे ते गेले आणि मग त्यांच्या पित्याचा म्हणजे त्यांच्या वडिलांना शास्त्रार्थ मध्ये हरले म्हणून एकाने देहत्याग करायची शिक्षा दिली, सांगितलं. तर त्याचा बदला घेण्यासाठी ते गेले आणि मग त्यांनी हरवलं समोरच्याला. अष्टावक्र ऋषींनी शास्त्रार्थने, शास्त्र संपन्नतेचं तेज सगळं बाहेर पडतो त्यांचं, पण त्यांनी माफ केलं समोरच्याला. ते जे अष्टावक्र ऋषी होते ते म्हणजे शंकर महाराज. अष्टावक्र ऋषी हे आता ह्याबद्दलचाही उल्लेख कसा आढळतो तर शंकर गीतेची सुरुवातच कशी होते बघा, की श्री स्वामी समर्थ बसलेत आणि ते मस्त म्हणजे काय म्हणू आपण हसतायत, ते हास्य करतायत आणि मग त्यांनी 2 पाय जवळ केले आणि गुडघे जवळ करून 2 पाय जवळ करून हातांनी पकडलेत आणि त्यांचं रूप बदललं, ज्याला आपण श्री शंकर महाराज म्हणतो. शंकर महाराज देखील अंश अवतार, स्वामींचाच अंश अवतार. तर ते म्हणजे अष्टावक्र ऋषीच. फक्त तेवढंच नाही तर त्यांचे मागेलही अनेक मोठे मोठे जन्म होऊन गेलेले आहेत. म्हणजे वाघोड या क्षेत्री ते ठाकूर गौरीशंकर या महाराज होते, ह्या रूपात होते. काही जणांचं म्हणणं आहे की नुसतेच गौरीशंकर ह्या काय म्हणतात रूपात होते. मध्य प्रदेशमध्ये त्यांचं ते स्थान होऊन गेलंय आणि आज आपण पुण्यामधल्या स्थानाबद्दल ओळखतो. मला एक साधू भेटले होते, मला त्यांचं वय तसं नीट नाही सांगता येणार, पण मला हे माहिती आहे की ते 150 वर्षापेक्षा जास्त होतं वय त्यांचं. तर त्यांचं छान संवाद झाला माझ्याशी. मराठीच होते आणि म्हणजे असं काही वेगळ्या भाषेत नव्हते बोलत. त्यांनी मला ह्याबद्दलचा एक उल्लेख सांगितला होता की शंकर महाराज हे
पुण्यामध्ये, आता पुण्यामध्ये त्यांनी समाधी घेतली 1947ला. पण ते मला साधूंनी सांगितलं आणि शंकर महाराज मठापाशीतल्या तिकडच्या जवळच्याही काही लोकांनी मला सांगितलं की त्यांनी 1947ला समाधी घेतली आणि जापानवरून काही लोक आले होते आणि ते म्हणाले की यांची समाधी कशी काय केली आहे. आणि हा काळ कधी होता, 1970चा त्या काळात. तर ते म्हणाले की त्यांनी समाधी घेतली 1947ला. ते म्हणाले कसं शक्य आहे, कारण ते 1940ला तर अवतरित झाले जापानमध्ये. अरे बाप. आणि त्यांनी जापानमध्ये समाधी घेतली 1970ला. आणि मग त्यानंतर आजही काहींचं असं म्हणणं आहे की ते सौदी अरबमध्ये आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की ते मध्य प्रदेश या क्षेत्री आहेत, म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये भेटतात. काहींना ते गिरनार वारी करताना भेटतात, गिरनार प्रदक्षिणा करताना पण भेटतात. अनेक ठिकाणी ते दर्शन देऊ शकतात. म्हणजे ही गोष्ट शंकर महाराज, ही गोष्ट आपल्याला अनाकलनीय आहे, म्हणजे आपल्याला डोक्याला न कळणारी आहे. तर अशा प्रकारे हे सगळे अयोनिज आहेत. शंकर महाराज देखील अयोनिज, त्यांना कोणी म्हणजे जन्मत असं मातृगर्भातून ते नाही आले, अवतरित झालेले, ते प्रकट झाले. पॉडकास्ट खूप मोठा होतोय पण तेवढाच इंटरेस्टिंग होतोय. एक शेवटचा प्रश्न मी घेऊयात आपण, की आता जसं आपण शंकर महाराज, गजानन महाराज यांच्याविषयी बोललो, की जेव्हा आता आपलं भाग्य आहे की आपण इतक्या जवळ शंकर महाराजांची जिथे समाधी आहे तिथे बसून बोलतोय आणि आपण तिथे राहतोय सुद्धा. पण साधा अगदी सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असतो की शंकर महाराज, गजानन महाराज हे संत होते, साधू होते, महान, त्यांच्या महानतेविषयी काही बोलायला नको, पण त्यांना जे काही प्रसाद चढवले जातात, आज गजानन महाराजांना गांजाचा प्रसाद चढवला जातो, शंकर महाराजांना सिगारेट किंवा बिडी दाखवली जाते. तर हे म्हणजे एक ज्यांना त्यांचं नॉलेज नाही किंवा जे एकदम अल्लड लेम लोक आहेत त्यांना असं वाटेल की हे देव असून इकडे असं प्रदूषण करतायत किंवा यांना बिडी सिगारेट दिली जाते, गांजा दिले जाते, जे निषिद्ध मानलं जातं आजच्या काळामध्ये, जे कॅन्सरस मानलं जातं, जे टाळण्याची गोष्ट आहे, तोच प्रसाद यांना दाखवला जातो. ते हे कसे संत, किंवा फार लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. याच्याबद्दल एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की काय याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं. आता यामध्ये मी हे म्हणेल की सद्गुरू शंकर महाराज, सद्गुरू साईनाथ महाराज, सद्गुरू गजानन महाराज यांची तर यामध्ये काहीच चूक नाही. कारण आता लोक जरी तसं अर्पण करत असले, परमात्मा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी असताना देखील ते देखील गांजा किंवा काय म्हणू आपण त्याला, हुक्का देखील ते करायचे. तर मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मग ते असंच भोगविलास म्हणून करत होते का? तर नाही. कारण योग नशेची गोष्ट आहे, ते वाईट मानली जाते. ते बरोबर आहे आणि आहेच, अर्थातच आहे. जर समजा आपण विदेही आहोत, आपल्याला कुठलेही कर्मबंधन लागू होत नाहीत, जर आपण संसारी बंधनात नाही, आपण दिगंबर आहोत म्हटलं तरी चालेल, तर ह्या गोष्टी करणं मी समजू शकतो. कारण तुम्हाला जर असं वाटतंय की हा देह राहिला काय नसेल काय, अशी जर तुमची अवस्था असेल तर तुमचा प्रश्न आहे. पण जर समजा तुम्हाला संसारही करायचा आहे, तुम्हाला आरोग्य पण जपायचं आहे, मनासारख्या गोष्टी पण व्हाव्या आणि तुम्ही हे असं करणार का, तर तुम्ही त्यांना फॉलो करता, तर हे देखील योग्य नाहीये. मी एका असंच एक इंटरव्ह्यू होता, पॉडकास्टमध्ये मी बोललो होतो की महादेवाने पण हे म्हणतात मला काही जण की त्याने पण, महादेव पण चिलीम ओढतो, दारू पितो, पण मग महादेवाने विष पण पिलं. हलाहल म्हणतो आपण त्याला. मग महादेवाने हलाहल जर पिलंय तर तुम्ही ते पण पिऊन दाखवावं, तर तसं पण होत नाही लोकांकडे. तर काय आहे, माझं असं म्हणणं आहे की आता यामध्ये योगिक मार्ग असतो. तर आता सूर्यचंद्र सुषुम्नामध्ये इतर ऊर्जा ज्या असतात त्या पण असतात. त्यामध्ये असं आहे की आपल्याला 3 प्रकारचे ज्ञान, 3 प्रकारचे संकट, 3 प्रकारचे मृत्यू आहेत. तर ह्या सगळ्याला एकच शब्द आहे, तो म्हणजे आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक. तर हे जे आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक आहेत, यामध्ये आदिदैविक, आध्यात्मिक किंवा आदिभौतिक जे आहेत ह्याचं तत्व कमी करण्यासाठी ऊर्जा तत्व वाढवलं जातं किंवा अग्नि केंद्र वाढवलं जातं. तर आपल्यामध्ये प्राण केंद्र आहेत. प्राण केंद्र जे आहे ते जागृत झालं की अग्नि केंद्र जागृत होतं. प्राण केंद्र आहे सूर्यनाडीत आणि मनोकेंद्र आहे चंद्रनाडीत. तर प्राण केंद्राला जागृत करण्यासाठी अग्नीचा संपर्क लागतो. पण तो अग्नीचा संपर्क तो तुमच्या हिशोबावर आहे, तुम्ही कसा करणार त्यावर आहे. म्हणजे अगदी अक्कलकोटी जेव्हा परमात्मा स्वामी जेव्हा खंडोबा मंदिरापाशी थांबले होते, तर काही लोक अगदीच त्यांची गंमत म्हणून त्यांना म्हणाले की ही चिलीम ओढा. या चिलीम मध्ये काही नव्हतं आणि त्यांनी थेट ओढायला सुरुवात केली. मग त्यांना कळलं की हे साधारण व्यक्ती नाहीये. तसंच साईबाबांच्या बाबतीतही काहींनी केलं. तर हे सगळं कशासाठी, तर सूर्यनाडी चालू करण्यासाठी, ज्यामध्ये प्राण केंद्र जागृत करून अग्नितत्व जागृत केलं जातं. अग्नितत्व कुठे आहे,
मणिपूर चक्रापाशी. तर हे आता यामध्ये अजून गर्भ मला सांगता येणार नाही, कारण असे खूप रहस्यमय गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. आता तुम्हाला एक तर नक्कीच माहित असेल, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पाठीवर मांडे भाजले होते, माहिती असेल तुम्हाला. तर लोकांना हे देखील आज खोटं वाटतं. ते देखील महायोगीच होते. तर हे कसं, पाठीवरच का, खांद्यावर का नाही, कमरेवर का नाही, पाठीवरच का? तर जे चक्र जे पुढे आहे तेच, म्हणजे पूर्व मार्गे आहे तेच पश्चिम मार्गे देखील आहे. तर अग्नितत्व आहे मणिपूर चक्रामध्ये, मागे देखील मणिपूर चक्र आहे, त्यामधलं अग्नितत्व जागृत करून त्यावरती मांडे भाजले गेले होते. ही यौगिक क्रियेने सगळं होतं. जर ती यौगिक क्रिया आहे तर ही देखील यौगिक क्रियाच आहे. पण हे आजकालच्या लोकांना आपण काही नाही सांगू शकत. तर हे कारण मुख्य आहे. पण अजून एक, आता हे सगळं जरी मी सांगितलं तरी माझा म्हणण्याचा हेतू हा आहे की ते त्यांच्या भोग विलासासाठी करत नव्हते, तर हे आपले दोष ओढण्यासाठी करत होते. आपल्यातले वासना जाळण्यासाठी, आपल्यातले दोष ओढण्यासाठी हे सगळं केलं. शंकर महाराजांनी मदिरापान वगैरे केलेलं काही उल्लेख येतात लोक, म्हणजे किंवा ग्रंथातही वाचलं जातं. लोकांचे अनुभव देखील तसे आहेत की लोक त्यांना नावं ठेवायचे की हे असं कसं काय त्यांनी केलं. तर त्यांच्या मुखाचा वास तसा दारूचा यायचा नाही, त्यांच्या मुखातनं गुलाबाचा वास यायचा. आणि ज्याने विचारलं, एक उल्लेख आहे, ज्याने विचारलं त्याला 3 दिवस शुद्ध नव्हते आणि त्याच्या तोंडातून म्हणजे काय म्हणतात, दारूचा वास येत होता, असं देखील उल्लेख आहे. तर माझं असं प्रामाणिक मत आहे की हे लोक दाखवत आहेत. हे लोकांनी आपापली श्रद्धा, आता मी त्याला काहीच नाही करू शकत, पण हे आपले दोष ओढण्यासाठी आहे. तर माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही त्यांना प्रार्थना करा, तुम्ही त्यांना म्हणा की तुम्हाला, म्हणजे माझ्यातले जे दोष आहेत त्याचे तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा. आणि एकदा आपण शरण गेलो ना, तर शरण गेल्यानंतर याचा अर्थ काय होतो की मी तुम्हाला बहाल झालोय, तर तुम्ही ठरवायचं की मला तारायचंय का मारायचंय. तर आपल्या आजकालच्या लोकांची शरणागती अशी आहे की मी शरण आलोय तर मला जे हवंय ते द्या. तर लोकांची डिमांडिंग भक्ती आहे. तर भक्तीचा अर्थ कळला नाहीये, कारण भक्त कोण आहे, जो विभक्त नाहीये. भक्ती करणारा भक्त नाहीये, जो विभक्तच नाहीये तो भक्त आहे. हा फरक जर लोकांना कळला तर आपण नक्कीच आध्यात्मिक मार्गामध्ये आहोत असं आपण समजू. खूप खूप धन्यवाद गुरुजी, तुम्ही इथे आलात. खूप छान, म्हणजे 1-2 तास आपण कदाचित बोलतोय, कसा वेळ जातोय कळत नाही. माझ्या मनात आणखीन खूप प्रश्न आहेत, पण आता आपण ते प्रेक्षकांवरती सोडूयात. या पॉडकास्टला तसा उत्तम रिस्पॉन्स मिळाला तर आपण पुढे आणखीन तुमच्यासोबत बसू. आणि तुम्हा सर्वांच्या तशा प्रतिक्रिया आल्या तर गुरुजींना आपण परत या मंचावरती बोलू. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता. आपण ते तुमच्या माध्यमातून, या राजमंचाच्या माध्यमातून आपण गुरुजींकडून जाणण्याचा प्रयत्न करून घेऊ. गुरुजींचा आदिगुरु संप्रदाय परिवार आहे, त्या परिवारासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप मोठं काम ते या माध्यमातून करत आहेत. आणि गुरुजी, आमच्या माध्यमातून तुम्हाला काही जर थोडीफार मदत लागत असेल, काहीही होत असेल, आम्ही तुमच्यासाठी सदैव उभे आहोत. तुमच्या संप्रदायाला खूप शुभेच्छा. तुम्ही जे आध्यात्मिक वनवा संपूर्ण महाराष्ट्रात आणि आजूबाजूला पेटवतायत त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद. तुमचेही आभार. तुम्ही या मंचावर मला बोलवलं आणि अजून काही लोकांना मी कनेक्ट होऊ शकतोय, याबद्दल तुमचे देखील आभार. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद.